मंडळी, तर कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? तर आम्ही पण मस्त मजेत आहोत. तर आता आम्ही निघालोय माथेरानला जायला. आणि सकाळपासून कसं आहे माहिती आहे का, वातावरण ना पावसाचंच आहे. बघा, आम्ही निघायला लागलोय आणि पाऊसच येतोय, असं व्हायला लागलंय. 2 दिवस झाला असंच होतंय, पण आज म्हटलं नको, आज जायलाच पाहिजे. तर हे बघा, आता आम्ही कोण कोण चाललोय. मयुरेश, आरू तर बघा आज सकाळी पहाटेच उठलेली आहे. आणि आमची रिक्षा आणि हे बघा येत आहेत. चला आता आम्ही निघतोय, मस्त मजा मस्ती करूया. तर असंच कंटिन्यू राहा. आपला एक मेंबर आहे रिक्षा. हा, आमचा मेंबर आहे. आम्ही कुठे पण जातो तेव्हा आमच्या सोबतच असतो. तर चला आता रिक्षामध्ये बसूनच आपण धमाल करणार आहोत. तर चला आता माथेरानला निघूया. तर बघा पाऊस पण आलाय, आता चालूच झाला पाऊस यायला. आला जरा, आला. तर चला आता आम्ही रिक्षात बसतो आणि आपली रिक्षा पण तयार आहे जाण्यासाठी. चला आता मस्त एन्जॉय करत जायचंय. तर मंडळी, आज रविवार आहे आणि रविवारची आमची ट्रिप चालली आहे माथेरानला. आणि माथेरानला जाऊन खूप आम्ही आता एन्जॉय करणार आहे. आणि वातावरण पण एवढे छान आहे ना, वातावरण बघा किती मस्त वातावरण आहे. पण एवढंच की ऊन नाही आहे, पाऊस रिमझिम रिमझिम चालूच आहे. आणि अशा वातावरणातच फिरायची मजा असते खूप, आहे की नाही आरू? मजा येते. हो, आरूला तर मजा येणारच ना. आरूला फिरायला म्हणल्यावर मग खुशच असते आरू तर. तर बोलायच्या नादामध्ये आम्ही CNG भरायचं विसरलो. तर आता आम्ही परत आलोय CNG भरण्यासाठी. आणि परत रिटर्न मारून आलो. परत फिरून यावं लागलं. कळालंच नाही बोलायच्या नादामध्ये, बोलत बोलत गप्पा मारत पुढे आलो. आरू अलाउड नाही ते. आरू कसं वाटायला लागलंय? मजा वाटते. आरूला तर छान वाटणारच ना. हा, झोप उडाली ना. थंडी पण वाजते. हा, आतापासूनच थंडी वाजायला लागली. अजून किती पुढे जायचं? तिला स्वेटर आणायला पाहिजे. घ्यायचंय. इकडे पण फुल आहे. किती मस्त आहे. छान वाटायला ना. अशी झाड यायला पाहिजे. आरूला झाडे खूप आवडतात. चला आपला CNG भरून झालेला आहे. ये आरू, चला बसा. परत पाऊस आला. बापरे, आता तर खूपच जोरात आलाय. हे बघा कसं झालंय वातावरण. बघा छान वाटतं. हा, पावसामुळेच कॅन्सल होता. म्हणजे आम्ही 2 जीवावर आलोय, जाऊ का नको. तर आता शेवटी म्हटलं नको, आता ठरलंय ना तर जायचंच आता. चला आपण आलोय चौकला. आता आपण चहा पाणी करू आणि मग पुढे निघू. चला या चिल्ड्रन. हा, राहू दे. आता आम्ही चहा प्यायला आलो, इकडे चौकला आलोय आता. आरूला तर जिथे जाईन तिथे झाडाचीच वेळ लागलेला आहे. तर चला म्हटलं आता चहा नाश्ता करूया. आरूला काय पाहिजे? आरू नाश्ता. माझा पायस नाश्ता काय पाहिजे? कशामुळे? ऑइल लागलं का काय त्याचं? ऑइल टाकले तुला? नाही, ऑइल तर नाही टाकलं. ये बस. पुरी भाजी, वडापाव काहीच नाही, ते फक्त चहा आणि वडापाव. हा, वडापाव आहे खाली. वडापाव खाते. आला आरूचा वडापाव. हा, आला आरूचा वडापाव. आम्हाला चहा. माथेरान हिल स्टेशन. चला आजचं झालंय आता. चहा पाणी वगैरे झालं आता आमचं. चल धू ना. चला आता निघू, आपण लांब जायचंय आपल्याला. हा, आता कुठे मध्ये थांबायचं नाही. आता सूर्य निघाला, जरा बरं वाटायला लागले. मस्त गरम गरम.
सकाळचं वातावरणच वेगळं असतं. हा ना, छान सूर्य निघाला बघा ना. आता इकडे बघा किती छान वाटायला लागले ना. हो ना, थंडी वाजत होती त्यात मध्ये आता खूप ऊन मस्त आलं तर छान वाटतंय. वाटायला लागले. चला निघायचं. हो निघू आता. चला चला बसा पटापट, चला गाडीत. घेऊ का परत? सिटी होती आहे ना. हा, मला तर काय माहिती नाही, सगळं बाहेरचं आता यांनाच माहिती. कसं आहे, मी कधीच बाहेर कुठे असे जात नाही जास्त. आणि आता जसं आम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली ना, तेव्हापासून म्हणजे सविता भालेराव या नावाने मी आता सगळीकडे ओळख झाली आहे माझी. माथेरानला कुठं? पुढे आलो. अरे बापरे, हा डोंगर दिसतोय ना, त्याच्या पलीकडनं कमानी आहे बघा लेफ्टला माथेरानची. बापरे. आता चला थँक्यू. माथेरानला रिक्षा अलाउड नाही, आता इथून त्यांची गाडी असणार आहे. तर चला आम्ही जातोय आता. तर आता इथं पार्किंगला लावली आहे रिक्षा. आरू, माथेरान आलं. आता वरती बघू आपण काय काय. 500 रुपये बोलतोय डायरेक्ट आपल्याला चौघांना तिघांना घेऊन जाणार. बापरे, सगळ्यांचे 100 रुपये ना, तर 500. एकाचे 100 रुपये. हा, एकाचे 100 रुपये. बापरे, मला वाटलं 100 रुपये मध्ये जातात, पण इथं तर 500 रुपये लागणार आहेत. म्हणजे आमच्या सगळ्यांचे 100 रुपये. तर आम्हाला एवढा लांब जायचंय. बापरे. आणि त्यात मध्ये पाऊस पण आलाय आता. चला जाऊया. हो चला. चला मग आता काय करणार, जावं तर लागेलच. ऑनलाईन गेला ना, चल इथंच पेमेंट करावं लागेल. वरती नेटवर्क नाही भेटणार. करा. बस विंडो सीट. आता यांची सीट भरूचपर्यंत आम्हाला थांबावं लागलं असतं, नाही तर मग आम्हाला 350 रुपये दिले असते. हा, बस पण आता तिकडे बस. इतक्या वेळ कुठे थांबायचा, पाऊस पण येतोय म्हणून आम्ही आता 500 रुपये देऊन चाललो आहोत. आणि खूप उंच आहे चालायचं. बापरे, एवढं उंच आहे ना. 20 मिनिटाचा रस्ता आहे आता. काय माकड, पहिल्यांदा दर्शन झालं माकडचं. पहिलं गेट. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी मध्ये प्रवेश करायचं पण तिकीट आहे इथं 50 रुपये प्रत्येकाचं. बाजारपेठ यामधील आपल्या सोयीसाठी दस्तुरी. आता इथं आम्ही तिकीट काढलोय आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये. हो, किती रुपये? 50 रुपये तिकीट आहे ना प्रत्येकाचं. मोठ्याचे 50, मुलांचे 25. अच्छा. बापरे, मगरेशात आता बघा गार पण लागायला लागले लगेच. थंड वातावरण आहे. मम्मी इथून रिक्षा करायची आज. अरे बापरे, घोडे पण आहे ना, रिक्षा पण आहे बघ तिथे, घोडे पण आहेत. घोड्यावरती बस. मी घोड्यावरती बसून येतो. हा? घोड्यावर. मयूर कशावरती छान वाटेल. तर काय करूया, चालत जाऊया मस्त. तर चला आम्ही चालत जातो. तेवढं जरा गरमी होईल कारण खूप फिरायला थंड आले आहे तर मस्त वातावरण. फिरूया. हा? चालून आज एका जागी बसून बसून पाय दुखायला लागलाय. तर आता थोडंफार घोडा बघ ना. घोडा बघ. टुक, 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 टुक.
छान गवताची फुलं तिच्या नाकामध्ये झुलं. अजून किती लांब आहे काय माहिती, खूप चालायचं इथून. रिक्षा केली असती. आम्ही आता चालतच चाललोय. रिक्षा नाही गेली तर खूप चालायचं. जाऊ दे ना, कधी चालणार हा. रिक्षा नाही तर घोडा करायचा. चालायची सवयच नाही ना कोणाला, म्हणून ते खूप लांब वाटते. काय मला आहे तिला नाही. मला हा आम्हाला तर नाही रे, आम्हाला नाही, आम्ही नाही जात ना कुठे. आहे की नाही. एवढं छान आहे इथं, सगळं हिरवगार, झाडेच झाडे, जिथं बघावं तिथे झाडेच झाडे आहेत. खरंच एकदम सुंदर सुंदर असं ठिकाण म्हटलं तरी चालेल, हे सगळ्यात सुंदर. उचलून घ्यायचंय, अजिबात नाही. चल झाले, दमली. कशी ग माझी सोना लाडा. फिरायची तर लय हाऊस असते आणि बाहेर आली की अशी नाटके असतात तिचे, बघितलं. नाही नाही बाळा, चाल, चाल. बाहेर फिरायला आलीस ना तू. नेक्स्ट टाइमला मग तुला घरी ठेवून येणार. चालेल चालेल का सांग. काय नाही दुखत. ठीक आहे आता चला, एनर्जी साठी बिस्किट खावा दरमयू. चॉकलेट बिस्किट म्हणजे एनर्जी आहे थोडं चालायला. आरूला मेन. आरूला आता जराशी इस्माईल आली आहे, एनर्जी आली. आरू माझ्या नावचं पण खा तू. घे घे. नको चल, मीच खाते. कचरा बॅगेत टाका. हा बॅगेट टाकाव कसं. आता आम्ही माथेरान स्टेशनला आहे. आता इथून आम्ही पुढे जाणार आहे खंडाळा पॉईंटला. आणि इकडे प्रत्येक पॉईंट आहे ना भरपूर लांब आहे, खूप चालायचं आहे. लहान पोरं चालू शकत नाही. आमची आरू तर दमली आहे एवढ्यात. शक्यतो तुम्ही आलात तर रिक्षा करा. शक्यतो आलात तर आम्हाला वाटलं जवळ असेल म्हणून आम्ही रिक्षा नाही केली. तर बघतो तो का एवढं लांब चालायचं. कमीत कमी अर्धा एक तास आम्ही चालण्यामध्येच घालवला. अर्धा एक तास चालण्यामध्ये गेलाय, खूप दमल्यासारखे झाले. आणि इथे आल्यावर एक दिवस नाही भेटणार आपल्याला. इथून पॉईंट भरपूर लांब आहेत आणि एक दिवसामध्ये सगळे पॉईंट फिरून होणार नाहीत. तर इथं आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय. चल मयूर, पहिलं जेवण करू म्हणजे अजून एनर्जी येईल, कारण अजून किती लांब जायचंय ते काय माहिती नाही. चला बसा. बस आरू. दोन हॉटेलमध्ये फक्त इथलंच मागवायचं आणि आम्ही डब्बा आणलेला आम्ही खाऊ शकत नाहीये. आता ते आम्ही नंतर खाऊ. आता पहिले इथे खातो कारण भूक खूप लागली आणि ती कुठे जागा पण नाही बसायसारखं, कारण पावसामुळे सगळं घाण झालं, ओलं चिम झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आता जाऊ दे, इथे मागव. घोड्यांनी म्हणजे सगळी घाण केलेली ना, ते आरू बोलते. तर यांच्यासाठी आता खाली मिसळपाव मागतोय. आम्ही पण थोडंफार खातो आणि आमचा डबा तसाच ठेवलेला आहे, नंतर खाऊ टाइम भेटेल तेव्हा तिथे. तर चला, आमचा नाश्ता पण झालाय. आता निघतोय. अजून खूप लांब जायचं आहे आम्हाला. खूप टाइमपास झालाय आमचा. बाबा टाइमपास नाही जायचा. घ्या चला. 5 मिनिटाचाच रस्ता आहे. 5 मिनिटाचाच रस्ता आहे आता इथून. असं वाटत किती लांब आहे काय माहिती, कारण इथून सगळ्या रस्त्यात दिसले ना. तर त्या काकाने बोलले 5 मिनिटावर लॉर्ड गार्डन. इथे फक्त खालचं लोकेशन दिसतंय, दुसरं काही नाही इथे. तर आता आम्ही जातो इथून. तर आता आम्ही आलो खंडाळा पॉइंटला. पाऊस, फोटो नको काढू बोलतोय तो. आणि पाऊस पण आला बघा इथे आल्याला. रिमझिम रिमझिम चालू झाला. चला बघू पुढे. तर एक नंबर नजारा आहे इकडे, बघायसारखं आहे सगळं. किती छान वाटते बघा ना. हे बघा आरू बघा दंग झाली सगळं बघून. बापरे किती भारी वाटते बोलते आरू. ए आरू वरती नको चढू. अरे सोना नको चढू वरती.
पाऊस पण आला जोराचा खूप. किती जोराचा पाऊस आलाय. रिमझिम रिमझिम चालू होता तर आता तर जोरदारच आलाय पाऊस. आणि त्याच्यामध्ये इथे बघा कसलं भारी वाटायला लागलंय. सगळं इकडं वरचं डोंगर एक नंबर देखावा दिसतोय. आमचा हे पहिला एकदम बेकार निघाला. भयानक अनुभव होता. पहिला अनुभव खूप भयानक होता. ब्लॉग काढायच्या चक्करमध्ये आम्ही एवढा लांब आलोय आणि पण पावसाने सगळी घाण केली. एवढा जोरदार पाऊस चालू झालाय ना तर काय सांगू. हे बघा आम्ही एका जागेवर थांबलोय आणि पूर्ण ओलकीच झालेलं आहे. आलो आलो. तरी झाड जंगल बघ किती हे वाटतं. डेंजर वाटायला लागलंय. आणि त्यातमध्ये अंधारी आली ना पूर्ण अंधार पडलाय. हे लोक अजून पाठीच आहेत. आम्ही चाललोय मयुरेश आणि मी पुढे आलो. तुमच्या हिशोबाने एवढं फिरा आणि दिवसाच्या आतामध्ये आपलं निघून जावं असं. इथे आपले सबस्क्रायबर मिळालेले आहेत. सबस्क्रायबर मिळालेले आहेत. तर हे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत. ते मिळाले आपल्याला. बापरे कसला आहे रस्ता. छान वाटत लागलं आता इकडे धबधबा बघून. मन तेच झालं. आराध्याची हालत खराब झाली. रडते ती आता कारण आता चालताच येत नाही तिला. पाय एवढे दुखायला लागलेत ना चालून चालून. खूप हाल झाले आमचे. रडते कशाला मग. सगळ्यांचीच हालत खराब झाली खरंच. चालून ना एवढं कधी चाललं नसेल आम्ही आयुष्यामध्ये. एवढं इथे चालावं लागलं कारण आम्हाला माहितीच नव्हतं इथे एवढं चालावं लागतं. प्रत्येक पॉईंट अर्धा तासाच्या ह्याच्या अंतरावरती आहे. एवढं लांब आहे तरी आम्ही खूप सारे इथे अजून बघायसारखे. 7 दिवस लागले असते आम्हाला इथं सांगतायत काही जण फिरायसाठी. पण आम्ही एवढं नाही बाबा फिरलो. आम्हाला होतच नाही आता एवढं चालणं. पाय अख्खे गेलेत कामातून. तर मंडळी फायनली आम्ही माथेरान फिरून आलोय आणि आमचे चेहरे बघून तुम्हाला कळालंच असेल. सगळ्यांचे चेहरे बघा कसे झालेत. आरूचे तर हाल सगळ्यात बेकार झालेला आहे कारण ती आधी खूप रडत पण होती. तिचे पाय अक्षरशः एवढे दुखायला लागलेत ना आणि आमच्या सगळ्यांचेच पाय पूर्ण कामातून गेलेले आहेत. एवढं माथेरानचं नाव ऐकलं होतं पण इथे ना खूप चालायचं आहे. एवढं चालायचं आहे बापरे हालत खराब होते. आणि जेव्हा पण तुम्हाला कधी यायचं असेल ना माथेरानला तर पूर्ण माहिती घेऊनच या. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं चालायचं असेल म्हणून म्हटलं होतं एवढं छान निसर्गरम्य वातावरण आहे इथं बघायसारखं खूप काही असेल आहे की नाही. त्या हिशोबाने आम्ही आलो होतो. पण आहे तसं खूप छान आहे पण चालायचं खूप आहे. अर्ध्या तासावरती सगळे पॉईंट आहेत इथे. खूप त्रास झाला आम्हाला. आणि तुम्हाला यायचं असेल तर एकटे या. लहान मुलांना अजिबात घेऊन येऊ नका इकडे. खूप हाल बेकार होतात. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता घरी जायला निघतो Bye. बाबा. चला बाय.